हॅलो. कुठे आहे तू? तुझ्या मना. अरे तू घरी का नाही आला? 2 दिवस झाले. अगं बाबू, सारखं सारखं नको मला बोलू घरी, चांगलं नाही वाटत. काही नाही होत, ये ना तू घरी. तू 2 दिवस झाले घरी नाही आला. अरे सॉरी त्याबद्दल, पण बाळा मला खरंच ते इफेक्ट करमत नाही, पण नाही आवडत तिकडे यायला. अरे मला नको सांगू, ये घरी. मला ना काहीतरी खायला घेऊन ये. हा, मला कॅडबरी घेऊन ये, कॅडबरी. मी सगळं आणीन तुझ्यासाठी. कॅडबरी मी नाही आणीत, मी ना ते आपला छोटा बाबू नाही त्याच्याकडे पाठवून देतो. नाही नाही म्हणजे नाही, मला नाही माहिती. मला आत्ताच्या आत्ता तूच कॅडबरी घेऊन यायची. दिल्या लय हट्टीपणा नको नको मामा. नाही नाही, ये ये, असं नको करू. ये, मला खायची म्हणजे खायची, ते लवकर ये. बर, हे नको करू, मी येतो. आत्ताच्या आत्ता यायचं, आणि जर नाही आलं तर मी बोलणार नाही. ठेव. संध्याकाळी येतो, संध्याकाळी. गुड्डे ए गुड्डे ए गुड्डे. हा, अगं काय अवतार केलाय हा? केस नाही विंचरले, अजून कॉलेजचा युनिफॉर्म नाही घातला. जायचंय का नाही कॉलेजला? नाही उरकते ते झालं. लगेच वेणे घालते मी. उरक लवकर. हा. आणि हे बघ, मी जरा 3-4 दिवसासाठी बाहेर गावी चाललोय. हा, तू बाहेर चालला? हा, कधी? कशाला? चाललोय, काम आहे माझं जरा. हा का? हा. बर बर, चालते. उरकते मी, वेण्या बांधते लगेच. उरक, तुला सोडतो जाताना कॉलेजला. हा, चालते. बाई, मला सगळे काम करावं लागतात. हे पोरं काही काम करत नाही. नवरा गेलाय मरून, हे ठुले 2-2 लेकरं पैदा करून माझ्यासाठी. मला त्यांचं करायचं आली होती. गुडे, हाय गुडे, आद्या. काय ग, कुठं बरत होती? अगं आई, बोल. हे कोणी करायचं? माझे पाय दुखत आहेत, सांगितलं ना. मला होत नाही ग, टाच दुखती. ते पोरग कुठे गेलं? दादा गेलाय बाहेर. मग तुला हे काम करता येत नाही का? अगं आई, मी घरात बसले होते. घरात बसायला ठेवलंय का तुला? काम करत जा ना थोडस. करते मी, राहू दे. आता करती, सकाळी उठल्यापासून करायचं. आता नको करू, जा कॉलेजला, शिक जरा. अगं आई, माझं पोट दुखतंय लई. पोट दुखतं, सुट्टी नाही करायची. आजचे दिवस. हा, आजच्या दिवस नाही काय नाही. परत त्या पोराला कळालं ना तू कॉलेज नाही करत. अगं आजचे दिवस सुट्टी घेते, परत नाही घेत मी सुट्टी. सुट्टी माझं बिट्टी पोट काय दुखतंय नाही. अगं. जा तू, हे करीन मी. उठ, आई, उठ, जातो कॉलेजला. ते पोरग परत मला खवळण. चल. हॅलो. हा, अरे येडी का तू? कोणाच्या फोनवरून फोन केलाय? अरे माझ्या फोनची बॅटरी खराब झालीये. अगं बाई, तुला नवीन फोन देतो मी घेऊन, पण हा पहिला नंबर डिलीट कर. अरे ते मी शेजारच्या काकूंचा ना फोन घेतलाय थोड्या वेळासाठी. कुणी येईन माहितीये का? मला लय भीती अगं, वाटते. तुझ्या काकूच्या नादा तू माझा वाकू करशील येड्या. हे बघ बाळा, तुला मी खरंच नवीन फोन देतो, नाही तर चांगला नीट करून देतो फोन. पण तू असं लोकांच्या फोनवर फोन नको करू. तू कधी येतोय मग? अगं मी ना संध्याकाळी येऊ का? नाही एक काम कर, मी ना 2 मिनिटात तुझ्या नाही पाशी येतो. नाही, संध्याकाळी तुला काही येड लागली का? आत्ताच्या आत्ता ये. हा, म्हणजे येतो, मी येतो, तुझा फोन घेतो, नीट करायला टाकतो. हा, तू हा लवकर. नंबर डिलीट कर पहिला. लवकर, हा लवकर आत्ताच्या आत्ता ये लवकर. अगं येतो येतो, तू घाई करू नको, पण माझा ऐक, पहिला हा चालतंय. नंबर डिलीट कर. हॅलो. अरे काय कट केलं हिने? काय काय करते? कपडे धुवायला चालले होते. बरोबर, तू कॉलेजला नाही गेली आज? ते बरं नव्हतं, पोट दुखत होतं. काय सारखे पोट दुखतंय, डोकं दुखतंय. नीट शाळा शिका. पोरी सोरेंनी कसा अभ्यास केला पाहिजे. नाटक करते काहीतरी. ते धुवून टाक कपडे लवकर. आणि माझा शर्ट ठेवलाय तिथं पांढरा, तो पण धुवून काढ. हॅलो, हॅलो. तू कुठे आहे? अरे दादा आला होता, लवकर येतो. हॅलो. ते पटकन फोन दे. ऐक, त्या फोन मधला नंबर डिलीट कर. हा, बाकी बरे ना? काळजी घ्या, मी आलोच. लवकर ये. जाऊ का? पण उचलत नाही बाई. हॅलो. हॅलो. अरे कुठे आहे तू? झाली का नाही बॅटरी टाकून अजून? अगं येतो, 5 मिनिटात येतोय मी, थांब जरा. अरे लवकर ये ना, तुला माहितीये ना मला तुझ्याशिवाय बोलल्याशिवाय करमत नाही. आणि त्यात त्या
शेजारच्या काकूंचा फोन अजून माझ्याकडेच आहे. दादा घरात आहे. अगं बाई तिचा फोन देऊन टाक, मी मोजून नाही. 2-3 मिनिटात तू येतो. पहिले ये. तू ये मला फोन देऊन जा लवकर. मी येतो बाळा, येतो पिल्या, थांब. अरे गावातच दुकान आहे, तुला किती वेळ लागतोय? मामा, थांब ना, येतोय. हा ये लवकर ये. हा लवकर कुठे ए कुठे हा दूध घेऊन या ना. हा दूध. हा अग आई काय लय पाय दुखतात माझे. काय पाय दाबून देऊ का तुझे? लय बघ ना, मला इथं काहीतरी झालंय, लय दुखतंय. हा पाय दाबणं थोडे. मी काम करून येते ग, आणि माझे पाय दाबाय पाहिजे तुम्ही. मी किती दमून आले बाई. हा भांडे घासून घेते. बा हा ए काय ग सदन करत ते सोफ्यावर बसून असती? ते काय ते? दूध आणायला चालले होते. ते आईकडनं कशाला पाय दाबून घेते? तिचंच दुखायला आधी. अक्कल नाही का तुला? हा सरक बाजूला बसू दे मला. पाणी आण जा. हा या पल्ल्यावानी करते, शाळा कॉलेज काय नाही. काय मगापासून काय जड जड वाटते इथं. काय 2-2 फोन कोणाचे? गुड्डे, ए गुड्डे, हा इकडे लावतात का पाण्याला? मोबाईल कोणाचे? हा ते काय घडे घडे बोल. कोणाचे फोन येते? कोणाचे आणलेत घरात फोन? शेजारच्या काकूचा. कशाला आणला होता फोन शेजारचा? रील्स काढायला. आणि अगं टाळके, हा तुला किती वेळा सांगितलं फालतू धंदे करत जाऊ नको असले म्हणून. अभ्यास पाणी द्यायचं सोडून आणि रील्स काढत बसायचे का? हा तुला माहिती का आज जग कुठं चाललंय? बावळटपणा कमी कर आणि अभ्यास कर जरा. फालतू पण आहे कुठे? कुठे आहे? आणि या फोनचं काय आहे? कोणाचा नंबर आहे हा? असंच घेतला होता. आता नित्याचा नंबर आहे. नित्याशी कोण बोलतोय? तू बोलते काय नित्याशी? हा काय चाललंय हे? अगं काय चाललंय बोल ना. बोलते का नाही? ते चॉकलेट आणायसाठी फोन केला होता. चॉकलेट खायचं वय तुझं? चॉकलेट खायचं वय? कमी चॉकलेट खायचं वय ते. मला कळत नाही काय चाललंय ते. हा ते फोन माझाच आहे. तुझ्याकडे कोणी दिला फोन? आई काय दादा? हा फोन कोणी दिलाय तिला? मीच दिलाय का? माझा. अरे ती कॉलेज बिलेजला जाते. मला विचारलं होतं का? अरे मग तिच्या मला विचारलं होतं का? कशाला दिला मला न विचारता? अरे मला कामावरून तुला माहिती का याच्यामुळे काय काय होतंय आजकाल? हा बारका फोन आहे. त्या नित्याशी बोलती ही. हे बघ सगळे कॉलिंग बघ काय बोलत असते नित्याशी. ऐक ना, अरे हा? आपण नाही खरं खरं बोल. बोल खरं खरं. ते काहीच नाही खरं खरं बोल. ऐक काहीच नाही काय? ऐक ना, जानजवान पोरगी लय काय? मारू नको. अरे थांब ना बोल. रे बाबा. बोल पटकन. तू गप बसती का? तू मध्ये पडू नका. अरे आपण माया लावायला पाहिजे. तू गप हो तिकडे. तुझं काम कर. चल बोल लवकर. बोल बोल बोल. शाळेत जायचं नाही काय नाही, नुसतं फालतू फोन वापरायचे. काय करायचे का त्या नित्याशी बोलायची? अरे तुझाच मित्र आहे ना तुम्ही त्या. आणि मग काय झालं आता भावासारखाच आहे तिला. काही नसलं ना आपल्याला, काही तू नसला कामावर असलं, आम्ही त्याला सांगतो काय आणायला फोन करून. अगं पण एवढे 50 फोन करत असतील का? अरे मग आता काम लागलं करणार नाही का माणूस फोन? सांग ना. आणि जरा अभ्यास शिक. बस झालं ते रील करायचं आणि त्याचे फोन घरात आणायचं बंद कर. हा अभ्यास कर. चल वही पुस्तक घे ना, अभ्यासाला बस. चल जा अभ्यास कर. अरे काय नितीन, काय तू फोन नाही काय नाही 2 दिवस झाले. अरे जरा बाहेर गावी होतो, कोल्हापूरला गेलो होतो. हा काम होतं. काय म्हणतो? काय नाही निवांत.
बर काकू कुठे? असेल रानात बिनात चालू असेल काहीतरी. बर. आणि गुड्डी नाही दिसली आल्यापासून? ती कॉलेजला गेली. कॉलेजला हा, बर बर. करते अभ्यास, कधी मध्ये करते टंगळ मंगळ. चालू आहे घ्यायचं समजा आपण. पण काय दुखत बिगत नाही तिचं? नाही दवाखान्यात दुकान नेलं असतं रे, बाकी काय नाही. नाही काय नाही, मी घेऊन जाईल ना, मी घेऊन जाईल काय दुखलं तर. तू आहेस तसा म्हणा. हा. होय, हा गावात जायचं होतं, तू नाही आला. पावत्या करायची नाही का आपल्याला मंडळाची? हा राव, जाऊ आता थोड्या वेळचे जाऊ, जेवण झालं. नाही, आजच शेवट दिवस आहे आणि आपण दोघं संगच पावत्या करतो माहितीये तुला. हा ते तर आहेच आहे. करू आजपासून चालूच करू. बर. काय बघतोय? हे पाणी प्यायचं होतं रे, आता कोणाला आवाज द्यावा? देऊ का पाणी? नाही, गुड्डी असेल ना, सांग ना गुड्डीला. कॉलेजला गेली ती. अच्छा, माझ्या ध्यानातच नाही कॉलेजला. मी देतो पाणी तुला, बस. नाही नाही, तू कशाला? मी काय पाहुणा? मी पाहुणा आहे का? अरे आणतो बाबा मी मी. पाहुणा आहे का सांग, नाही तर मी जातो मग घरी. असं नाही. राह दे, मी घेतो पाणी. मला काय एवढी ताण आली, थोडं पितो तिला तिथं फ्रीज मध्ये बाटली ठेवून देतो. हा, आलोच. तू 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 इकडे कशाला आलाय? अरे अरे कसं आलं? तू काय रडतीये? दादाने फोन पकडला, तू दोन्ही पण मला लय मारले. तुला लागलं नाही ना कुठे? तू 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 जा. मी नाही जाणार. तू रडते का सांगा ती. अरे दादा येईन ना. दादाचं जाऊ दे, तू जा. मी पाणी प्यायला आलोय कुठे यार. तू जा. तू जा. मी त्याशिवाय नाही राहू शकत. नाही नाही नाही, मी नाही जाणार. तू सांगा ती का रडते? का दादाने मारलं का तुला? हा, दादा येईन. तुला त्याने मारलंय का? त्याने फोन मध्ये तुझा नंबर बघितला आणि सगळं बघितलं, मला पट्ट्याने मारलं. अगं तू नको घाबरू, मी आहे ना तुझ्यासोबत. घेतलं पाणी? तू काय केलं हिला? काय केलं? तू मारला हिला? अरे शाळा नीट शिकत नाही, जात नाही त्या कॉलेजमध्ये, काय नाही. हा, एवढी मोठी फीस भरून ठेवलेली, नेमक्या तर ती सुट्ट्याच मारती. तू ह्या कारणावरून मारूच शकत नाही तिला. खरं सांग, काय झालंय? काही वागती बाबा येण्यासारखं. परवा त्या शेजारच्या काकूंचा फोन आणला, मगाशी सापडलाय मला, काय तर रील्स बनवायची म्हणून. रील्स बनवलं म्हणून नाही मारलं तिला. मला फोन केला म्हणून मारलं तिला तू? हा, बघ तसं काही नाही. काय नाही, तसंच आहे. चोराच्या मनात चालणंच येणार ना. हा, तिने मलाच फोन केला होता, एक नाही 10 फोन केला तिने मला. पण कशाला केला एकदा विचारला का तू? अरे ती पण मला आपलंच मानते. मी तुझा नाही का फोन? मला कॅडबरी मागितली म्हणून तिने मला फोन केला. तर तू जर आपलं नसेल मानत तर मग मी जातो घरी. काही नाही. मग तू घरात असून मी खोटा बोलला माझ्या संग राव. काय झालं नितीन? अरे काय 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 पाणी प्यायला आलो. मग मला सांगायचं, मी दिलं असतं पाणी पाहून. काय नाही आई, आता हे आपलेच माणसं आपल्याला परके मानायला लागल्यावर काय करायचं? हा? काय झालं? हिने मला फोन केला म्हणून हिला मारला म्हणते. हा? तुला सांगितलं होतं ना मी, आम्ही काय तू नसलं आम्ही त्याला काम सांगतो, काय आण काय दे, त्यासाठी फोन होता. जाऊ दे बाई, तू पुढे मी तुला नाही फोन करीत आणि तिलाही नाही फोन करीत बाबा. सोडत चल आपलं मंडळाचं काम. आधी तिला सॉरी म्हण, नितीन येत जा. आधी तिला सॉरी म्हणून दे. चल. ऐक ना, तू ये ना ते फोन बिन लपून खायचा, तुला माहिती आहे ना तो कसा आहे. अगं तुझा बाप बी तसलाच होता रगेल, आणि हे पोरग बी तसलंच आहे. मला ना त्याची भीती वाटायची आणि याची आता भीती वाटती. तू नको ताण उड, चल तू आराम कर थोडासा. आणि मला लय वैताग आलाय आई, मला नाही राहायचं इथं आता. अगं असं नको बोलू बाळा, मी आहे ना, माझा जीव आहे ना. दादाने जर असं केलं ना, मी मरूनच जाईन बघ. अगं असं नको बोलू, मी माया लावते ना बाई तुला. अगं ऐक ना, कोणाचं तोंड बघून जाऊ आता. कंटाळी वर्ग असा कडक स्वभावाचा, नवरा नाही, कसा कसा संसार करते, लेकरांचे लग्न कार्य करायचे.